श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। 9 एप्रिल पासून सुरू होत आहे चैत्र नवरात्री 2024 ते 17 एप्रिल पर्यंत। तर या चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा, दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ कसे करावे, किंवा तुम्हाला हवं असेल तर दुर्गा सप्तशतीचे 3 पाठ, 7 पाठ, 5 पाठ, किंवा या 9 दिवसामध्ये फक्त 1 पाठ म्हणजे दररोज किती अध्याय वाचावे, उद्यापन कसं करावं, ही सेवा कोणी करावी, नियम काय आहेत, अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या घरामध्ये जर मुलाबाळांचे लग्न होत नसतील, म्हणजे दिसायला सुंदर आहेत, नोकरी वगैरे चांगली आहे, स्थळ येतात पण समोरून होकार येत नाही, किंवा स्वतः मुलं मुलीच लग्नासाठी तयार होत नाहीत, तुम्ही किती समजावण्याचा प्रयत्न करताय की लग्नाचं वय झालेलं आहे, लग्न करा, पण ते म्हणतात की नाही आम्हाला आत्ताच लग्न करायचं नाहीये, अशी समस्या बऱ्याच ताई व दादांना येते। त्याचबरोबर नोकरी, उद्योगधंदा, व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये, आर्थिक नुकसान होत आहे, घरामध्ये आजारपण आहे, स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम्स येत आहेत, अशा म्हणजे बऱ्याच समस्या की ज्या आपण कुलदेवीची सेवा न केल्यामुळे, कुलदेवीचा योग्य तो मान सन्मान आपल्याकडून न झाल्यामुळे तुम्हाला जर या सर्व समस्या फेस कराव्या लागत असतील, त्याहीपेक्षा मोठी गोष्ट ती म्हणजे तुम्ही इतर उपाय करताय, सेवा करताय, दुसऱ्या लोकांना सेवा केली, कोणताही उपाय केला की लगेच त्यांना अनुभव येतो, प्रचिती येते, पण तुम्हाला येत नाहीये, कुठेतरी तुम्ही हारलेले आहात, सेवा उपाय करून थकलेले आहात। मग अशा वेळी हे दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणजे कुलदेवीची ही सर्वात प्रभावशाली सेवा या चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। तसं तर कुलदेवीची सेवा जी आहे ती आपण वर्षभर करायला हवी, पण बरेच जण वर्षभर करत नाही, फक्त जेव्हा नवरात्री येते, शारदीय नवरात्री असेल किंवा चैत्र नवरात्री असेल, या नवरात्रीमध्ये तरी किमान आपल्या कुलदेवीची सेवा ही आपण आपल्या घरामध्ये करायलाच हवी। यासाठी तुमच्याकडे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ असावा। दुर्गा सप्तशती केंद्रातील ग्रंथ असावा का बाहेरील असावा? आमच्याकडे बाहेरचा आहे, केंद्रातील नाही, मग आम्ही कसं करायचं? तर असं काहीही नाही, तुमच्याकडे केंद्रातला ग्रंथ असेल तर तुम्ही केंद्रातला घ्या, किंवा तुमच्याकडे बाहेरचा जिथे ग्रंथ भांडार आहे, पूजा साहित्याचं दुकान आहे, जिथून जो आपल्याला ग्रंथ मिळतो तो घेतला तरीही चालेल, काहीही हरकत नाही। मी स्वतः माझ्याकडे केंद्रातला पण आहे आणि बाहेर जो ग्रंथ भांडारमध्ये मिळतो तो पण आहे, तर मी कधी हा वाचते कधी तो वाचते, असं काही नाही की हा वाचल्यानंतर जास्त प्रभाव किंवा तो वाचल्यानंतर जास्त प्रभाव, असं अजिबात नाहीये। आता दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन, या ग्रंथाचं पठण कुलस्त्रीने केलं तर अतिशय उत्तम, कारण कुलस्त्री ही लक्ष्मी समान मानली जाते, त्याच्यामुळे स्त्रीने जर हे केलं घरातील कुलस्त्रीने तर याचा फायदा संपूर्ण कुटुंबालाच होणार आहे। असं काही नाही की प्रत्येकाने वेगवेगळं करावं, पण तुम्हाला शक्य नसेल तर दादा लोकांनी किंवा तुमच्या घरातले मुली असतील त्यांनी केलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही। सांगायचं काय की घरातील प्रत्येकाने किंवा घरातील कोणत्याही एका व्यक्तीने दुर्गा सप्तशतीचा पाठ या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये केला तरीही चालेल। आता या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करत असाल किंवा तुम्ही करत नसाल, नॉनव्हेज वर्ज्य आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, परान्न घ्यायचं नाहीये, आणि आपण आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करत आहोत, तर 9 दिवस जे आहे ते आपल्याला आपलं गाव सोडून किंवा घर सोडून रात्री कुलूप लागेल या पद्धतीने कुठेही जायचं नाहीये, कारण नवरात्रीचे 9 दिवस आपली जी कुलस्वामिनी असते, कुळदेवी असते, ती सूक्ष्म रूपात तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये असतं, त्याच्यामुळे या गोष्टींचं तरी किमान बेसिक गोष्टी आहेत, याचं पालन आपल्याला आवर्जून करायचं आहे। आता दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा? तुमच्या घरामध्ये बघा, चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जात असेल तर अतिशय उत्तम, त्याच्यासमोर आसन टाकून बसायचं आणि तिथे पाठ करायचा। पण तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर अगदी आपल्या देवघरासमोर बसायचं, आसन टाकायचं आणि तिथे बसून आपल्याला हा पाठ करायचा आहे। कोणत्या वेळेस करायचा, त्याही अगोदर दररोज किती पाठ करायचे? आता समजा तुम्हाला 9 दिवसामध्ये 14 पाठ करायचे असतील तर एक दिवस 2 वाचा, एक दिवस 1 वाचा, एक दिवस 2 वाचा, एक दिवस 1 वाचा, कधी फक्त 1 वाचा, म्हणजे असं कोणतंही बंधन नाही की रोज एवढेच अध्याय वाचा। आपल्याला कंपल्सरी काय आहे की 9 दिवसामध्ये, म्हणजे आपल्याला या चैत्र नवरात्रीच्या सुरुवातीपासून ते 9वी पर्यंत या 9 दिवसामध्ये जे 13 अध्याय आहेत दुर्गा सप्तशतीचे, जो संपूर्ण ग्रंथ आहे
तो आपला पठण व्हायला हवा। या पद्धतीने रोज तुम्हाला किती वाचणं होतात हे तुम्ही बघू शकता। मग तुम्ही सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा, नाही तर दुपारी वाचा, तुमच्या इच्छेनुसार। पण असं करू नका की आज सकाळी वाचलं, उद्या दुपारी वाचलं, परवा संध्याकाळी वाचलं, असं करू नका। 1 ते 1 टायमिंग ठेवण्याचा प्रयत्न करा। कधीतरी अडचण आली आणि त्या दिवशी शक्य नाही झालं तर चालेल, काही हरकत नाही। आता या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला एकच पाठ करायचा असेल, म्हणजे चैत्र नवरात्रीत 9 दिवसात फक्त तुम्हाला एक पाठ करायचा, तर मग तुम्ही रोज 1 अध्याय, कधी 2 अध्याय, कधी 3 अध्याय, म्हणजे या 9 दिवसामध्ये 13 अध्याय तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत। मग रोज तुम्ही कितीही अध्याय वाचा, पण शेवटच्या दिवशी एक तरी अध्याय तुम्हाला ठेवायचा आहे, कारण या 9 दिवसामध्ये आपल्याला 13 अध्याय कंप्लीट करायचे आहेत। म्हणजे समाप्ती जी आहे ती आपली, तुम्ही कोणत्याही पद्धतीने पारायण करा, पण समाप्ती जी आहे ती 9मीच्या दिवशी आपली यायला हवी। या पद्धतीने दररोज तुमच्या वेळेनुसार वाचायचं आहे। त्याच पद्धतीने जर तुम्हाला 3, 5, 7 असे पाठ करायचे असतील तर तुम्ही ज्या दिवशी घटस्थापना आहे, म्हणजे चैत्र नवरात्री सुरू होतात गुढीपाडव्याच्या दिवशी, त्या दिवशी एक पाठ करा, त्यानंतर पंचमीला एक पाठ करा, अष्टमीला एक पाठ करा, नवमीला एक पाठ करा, किंवा तुम्हाला या 9 दिवसामध्ये जेव्हा वाटेल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तर तेव्हा तुम्ही जो संकल्प केलेला आहे 3, 5, 7 तर ते पाठ करायचे। असं काहीही कंपल्सरी नाही की याच दिवशी करा किंवा त्या दिवशी करू नये, कारण बऱ्याचशा कमेंट येतात मग या दिवशी करू का, त्या दिवशी करू का। 9 दिवसामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कसंही करा। आता मी तुम्हाला बऱ्याचशा पद्धती सांगितल्या वेगवेगळ्या। आता प्रश्न येतो की तुमच्याकडे जर घटस्थापना असेल तर तुम्ही अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित म्हणजे करावाच लागतो आणि ते करतोच। पण आपल्याकडे जर तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर देवघरासमोर या नवरात्रीचे 9 दिवस चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता आपल्या कुळदेवीसाठी। ही सर्वात प्रभावशाली सेवा आहे। आणि तुम्ही ज्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे की या 9 दिवसामध्ये तुम्ही किती पाठ करणार आहात, 14 पाठ करणार आहात की तुम्ही 7, 5, 3 किंवा 1 पाठ करणार आहात ते सांगायचं आहे। संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता। आता या ग्रंथाचा पाठ आपण करायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा बसायचं, दिवा अगरबत्ती चालू असावी, या ग्रंथाला हळद कुंकू अर्पण करायचं, ग्रंथाला नमस्कार करायचा, तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आणि त्यानंतर ग्रंथाला आसन द्यायचं। ग्रंथ हातामध्ये धरून कधीही वाचन करायचं नाही किंवा कोणतंही पारायण करायचं नाही। त्याला पाठ असेल किंवा ग्रंथ वाचण्यासाठी जे स्टँड असतं ते ठेवायचं, त्याच्यावर ग्रंथ ठेवून ग्रंथ वाचन करायचा, संपूर्ण वाचन करायचा। त्यानंतर पूर्ण वाचून झालं की ग्रंथ बंद करायचा, ग्रंथाला नमस्कार करायचा, परत ते जागेवर ठेवायचं, त्याला हळद कुंकू फूल अर्पण करायचं, काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा, तुम्हाला शक्य असेल तर देवीची आरती करायची, परत एकदा मनोकामना बोलायची आणि नमस्कार करून आपलं आसन सोडायचं। दररोज या पद्धतीने जर तुम्ही सेवा केली तर खूप लवकर अगदी 9 दिवसाच्या आत तुम्हाला अनुभव येईल। तुमची जी कोणती इच्छा असेल, मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठीच्या काहीतरी हालचाली किंवा काहीतरी सकारात्मक गोष्ट तुमच्या कानावर येईल, एवढी प्रभावशाली ही सेवा आहे। त्याचबरोबर ज्या मुलामुलींचं लग्न जमत नाहीये त्यांनी विवाहासाठी जरी ही सेवा केली तर त्यांना सुद्धा खूप चांगले अनुभव येतात। विवाहासाठी संपुटित सेवा कशी करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता, त्या पद्धतीने जी आहे ती सेवा करू शकता। अखंड दिवा नवरात्रीचे 9 दिवस कसा प्रज्वलित करायचा याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहे, तो नक्कीच बघा। आणि आजपर्यंत जरी तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित केलेला नसेल तर यावर्षी तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप चांगले बदल होताना खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील। आणि नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करतो तेव्हा नवचंडी केल्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळतं। त्यामुळे आवर्जून प्रत्येक घरोघरी सर्वांनी ही जी सेवा आहे ती आवर्जून करा आणि या सेवेचे जे लाभ आहेत किंवा जे दिव्य असे अनुभव आपल्याला येतात त्याचा अनुभव किंवा ती प्रचिती तुम्ही स्वतः अनुभवा। श्री स्वामी समर्थ।